आज मार्कडवाडी गावामध्ये बॅलेट पेपरवर मतदान, ईव्हीएमवर संशय घेत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा गावकऱ्यांचा निर्णय। मार्कडवाडी गावामध्ये 5 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू, बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची ग्रामस्थांची भूमिका असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जमावबंदी। मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या आमच्या निर्णयाला सरकार एवढं का घाबरतंय? मार्कडवाडीतील ग्रामस्थांचा सवाल। आज आम्ही शांततेत मतदान प्रक्रिया राबवणारच, ग्रामस्थांचा निर्धार। जिथे हजारांमध्ये मतांची अपेक्षा होती तिथे कमी मतं मिळाली, व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचं मत भाजपकडे वळत असल्याचा उत्तम जानकर यांचा दावा। भाजपकडून विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती, रुपाणी आणि सीतारामन आज संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रात येणार। गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली, ठाण्यातील शुभदीप या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 1 तास राजकीय चर्चा झाल्याची माहिती। महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे, कशा रीतीने मान राखायचा हे दिल्लीने ठरवावं, दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे आजपासून पुन्हा ॲक्शन मोडवर येणार, एकनाथ शिंदे नियोजित बैठका घेणार। आझाद मैदानावर शपथविधीची जोरदार तयारी सुरू, भाजप आणि राष्ट्रवादी नेत्यांकडून तयारीचा आढावा, मात्र शिवसेनेच्या कुठल्याच नेत्यानं आझाद मैदानावर हजेरी न लावल्यानं चर्चांना उधाण। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बोलवल्यानं भाजप नेते आझाद मैदानावर पाहणीसाठी गेले असतील, आम्हाला कळवलं असतं तर आम्हीही गेलो असतो, दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये राष्ट्रवादीची अंतर्गत बैठक, अदिती तटकरे, भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांचं मंत्रिपद कायम राहणार असल्याची चर्चा। राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी 7 ते 8 नावं निश्चित, दत्ता भरणे, नरहरी झिरवाळ, संजय बनसोडे, इंद्रनील नाईक, संग्राम जगताप, दौलत दरोडा, सुनील शेळकेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाकडून महापालिकेसाठी तयारी, आज मातोश्रीवर मुंबईतील माजी नगरसेवकांची बैठक, उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पार पडली, श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत बैठक झाली, विधानसभेच्या निकालाचा बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला, पराभवाची कारणं शिवसेनेकडून शोधली जाणार। कृष्णदेव नंदगिरी महाराजांनी शिंदेंची भेट घेतली, भाजपनं विचार करावा, एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री जाहीर करावं, जगद्गुरू सूर्याचार्य कृष्णदेव नंदगिरी महाराज यांचं वक्तव्य। लाडक्या बहिणींची मतं घेऊन निवडून आलात, मग आता एखाद्या महिलेला मुख्यमंत्री पदाची संधी द्या, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी मागणी केली। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की नाही माहीत नाही, पंकजा मुंडे लोकनेत्या असल्यानं त्यांना संधी मिळण्याची शक्यता, रोहित पवारांचं वक्तव्य। नगरसेवक आमदार झाला नाही म्हणून, आमदार मंत्री झाला नाही म्हणून, चांगला विभाग न मिळाल्यानं मंत्री आणि मुख्यमंत्रीपद नाही म्हणून मंत्री दुःखी, तर मुख्यमंत्री झाल्यावर पक्षश्रेष्ठी कधी बाजूला करतील याची भीती, नितीन गडकरींची राजकारणावर टीका। फडणवीसांनी सत्तेसाठी फोन केला होता, मात्र मतदारसंघातल्या कामासाठी किंवा मित्रता टिकवण्यासाठी फडणवीसांनी कधीही फोन केला नाही, बच्चू कडूंची टीका। लाडकी बहीण योजनेच्या मानधनात पुढच्या भाऊबीजेला वाढ करणार, सुधीर मुनगंटीवारांची माहिती, योजना रक्षाबंधनाला सुरू केली होती, आता भाऊबीजेला मानधनात वाढ करू, मुनगंटीवार यांचं वक्तव्य। जेव्हापासून सरकार स्थापन होईल महिलांना तेव्हापासून मानधन वाढ पाहिजे, सुधीर मुनगंटीवारांनी भाऊबीजेला लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ करू हे म्हटल्यानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक, 3 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत राज्यामध्ये ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम, प्रकाश आंबेडकर यांचं स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन। अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याआधी 28,000 नावं शेवटच्या क्षणी मतदार यादीत वाढवण्यात आली, दक्षिण नागपुरातील काँग्रेस उमेदवार गिरीश पांडव यांचा भाजप आणि निवडणूक प्रशासनावर गंभीर आरोप। यापुढे सगळ्या निवडणुका मतपत्रिकांवर घेण्यात याव्या, या मागणीसाठी काँग्रेस सह्यांची मोहीम राबवणार, 5 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीमध्ये सह्यांची मोहीम राबवली जाईल। राज्यात पुन्हा कंत्राटी भरती सुरू करून भाजपनं तरुणांच्या स्वप्नावर नांगर फिरवण्याचं काम सुरू केलं, नाना पटोलेंचा हल्लाबोल, कंत्राटी भरती रद्द न केल्यास पटोलेंकडून आंदोलनाचा इशारा। वेतनवाढीसाठी आणि त्रिपक्षीय समिती स्थापन करण्याच्या मागणीसाठी साखर कामगारांकडून संपाचा इशारा, मागण्या मान्य न झाल्यास 16 डिसेंबरपासून 2 लाख कामगार संपावर जाणार। मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा दिलेला राजीनामा मागे घेतला,
राज ठाकरे यांच्या आदेशानंतर राजीनामा मागे घेत असल्याची अविनाश जाधव यांची माहिती। मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल। पालघरचे मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे आणि त्यांचे बंधू आतिश मोरे यांना मारहाण केल्याप्रकरणी अविनाश जाधव यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल। सिंधुदुर्गात घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी आमदार वैभव नाईक यांना अश्रू अनावर। यावेळी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास रस्त्यावर उतरू, वैभव नाईक यांचा निलेश राणेंना इशारा। छगन भुजबळांनी रुग्णालयात जाऊन ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची भेट घेतली। तब्येत ठीक नसल्याने पिचड यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक आणि सतेज पाटील समर्थकांची बॅनरबाजी। खरे दादा म्हणून संजय मंडलिकांचे तर सतेज पॅटर्न म्हणत पाटील समर्थकांनी बॅनर्स लावले। सरहद संस्था आयोजित 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद शरद पवारांकडे। 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीमध्ये संमेलन होणार। आर्ट सोसायटी ऑफ इंडिया मुंबईच्या अध्यक्षपदी वडूजचे संजय कांबळे यांची निवड। आर्ट सोसायटी ऑफ इंडियानं वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नवीन पॅनलची निवड केली। अक्षय शिंदेच्या कथित एन्काउंटर प्रकरणाच्या तपासाबाबत सीआयडी गंभीर नाही। हायकोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली। 20 जानेवारीपर्यंत न्यायालयीन चौकशी करता पोलीस तपासाची संपूर्ण कागदपत्र जमा करण्याचे सीआयडीला निर्देश। 31 आधी मुंबईतील हॉटेलचं फायर ऑडिट करून घेण्याच्या पालिकेच्या सूचना। मुंबईतील सर्व हॉटेलची पालिकेच्या अग्निशमन दलाकडून झाडाझडती घेतली जाणार। महापरिनिर्वाण दिनी बेस्टची विशेष सुविधा तसंच महापरिनिर्वाण दिनानिमित्त तात्पुरत्या स्वरूपात 60 रुपयांचा दैनंदिन पास उपलब्ध करून दिला जाईल। महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेस्टकडून चैत्यभूमीसाठी विशेष सेवा। 4 ते 7 डिसेंबरपर्यंत दादर रेल्वे स्थानकातून दर 15 मिनिटांनी बसच्या फेऱ्या। कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये निवृत्त शिक्षकांसोबतच डीएड बीएड बेरोजगारांची भरती। यासाठीची प्रक्रिया जिल्हा आणि विभागीय शिक्षण स्तरावरती सुरू। भातसा नदी पात्रातील पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीम दुरुस्तीचं काम सुरू। त्यामुळे ठाण्यामध्ये 5 दिवस 30% पाणी कपात। त्यामुळे विभागवार 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार। परभणी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात पावसाची हजेरी। पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता, त्यामुळे शेतकरी हवालदिल। लातूरमध्ये ढगाळ वातावरणाचा पिकावर परिणाम होण्याची शक्यता। पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडण्याचा अंदाज। हिंगोली जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढला। वाढत्या थंडीचा केळी पिकावर परिणाम, त्यामुळे केळी उत्पादक चिंतेत। सोलापूरमध्ये लसणाचे दर कडाडले। जवळपास 2200 ते 3500 प्रति क्विंटल लसणाला दर। ग्राहकांचं बजेट कोलमडण्याची शक्यता। पूर्व विदर्भातील 75 आदिवासी आश्रमशाळेमध्ये ब्राईटर माइंड उपक्रम सुरू। मेंदूच्या 17 प्रकारच्या एक्सरसाइजच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि बुद्धिमत्ता वृद्धिंगत करण्यावर भर। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ पंचायत समितीच्या लेखा विभागात आग। आगीमध्ये संगणकासह अनेक महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग निर्मितीचा वाद चिघळला। पैसे न देताच शासनाकडून जमीन संपादनाचं काम सुरू असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। प्रचंड पोलीस बंदोबस्तात महामार्गाचं काम सुरू। यवतमाळमध्ये वाहन चालवत असताना नायलॉन मांजा गळ्याला गुंडाळल्या गेल्यानं 1 जण गंभीर जखमी। बंदी असतानाही शहरात नायलॉन मांजाची विक्री सुरू असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। अमरावती दर्यापूर अकोला महामार्गावर 2 वाहनांचा अपघात, 3घांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी। जखमींना अकोले येथे पुढच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये हरसूलजवळ 2 गटात हाणामारी। चाकू हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू। किरकोळ कारणावरून वाद झाल्याची माहिती। नंदुरबारमध्ये शेतात कापूस वेचणी करणाऱ्या कुटुंबावर बिबट्याचा हल्ला। 11 वर्षीय मुलाचा मृत्यू। तळोदा तालुक्यातील दलेरपुरातील घटना। अभिनेत्री गहना वशिष्ठला ईडीचं समन्स। 9 डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स। कथित पॉर्नोग्राफीमधून मिळालेल्या पैशांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी होणार। परदेशातून येणाऱ्या भारतीय प्रवाशांच्या बॅगा एअर इंडियाकडून हरवल्यानं गोंधळ। मुंबई विमानतळावरची घटना। प्रवासी मुंबईमध्ये मात्र सामान दिल्लीतच राहिल्याची माहिती। पुढच्या वर्षी 13 जानेवारीला उत्तर प्रदेशमध्ये महाकुंभमेळा सुरू होणार। कुंभमेळ्याचं नियोजन आणि व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा केली। संसदेमध्ये आज संभल प्रकरणावर चर्चा होणार तर संविधानावर 13 आणि 14 डिसेंबरला
लोकसभेमध्ये 16 आणि 17 डिसेंबरला राज्यसभेमध्ये चर्चा होणार. पंतप्रधान मोदी चर्चेला उत्तर देणार. लोकसभेतील गोंधळ मिटवण्यासाठी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. सदस्यांना सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू ठेवण्याची विनंती केली. भाजपचे नेते लाल किल्ला, ताजमहाल, कुतुब मिनार, चारमिनार सारख्या इमारतीही उद्ध्वस्त करणार आहेत का? उत्तर प्रदेशच्या संभलमधल्या दंगलीवरून खरगे यांची भाजपवर टीका. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वतःची तुलना ज्योतिर्लिंगाशी केली. भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी व्हिडिओ पोस्ट करत खरगेंचा निषेध केला. बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचाराबद्दल ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचं पंतप्रधान मोदींना पत्र. बांगलादेश सरकारशी चर्चा करण्याची चतुर्वेदींची पत्रात मागणी. संयुक्त राष्ट्र संघटनेनं बांगलादेशमध्ये शांतता मोहीम राबवण्याचे प्रयत्न करावेत. तसंच भारतीयांना परत आणण्यासाठी मोदींनी हस्तक्षेप करावा. ममता बॅनर्जींची केंद्र सरकारकडे मागणी. यूपीएससी क्लासेससाठी प्रसिद्ध असणारे अवध ओझा राजकारणामध्ये उतरणार. अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीमध्ये आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला. काश्मीरला फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी. दल लेकमधील शिकारा आता उबरवरून बुक करता येणार. काश्मीरमध्ये पर्यटन आणखी वाढावं म्हणून उबरनं सेवा सुरू केली आहे. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचा दिल्लीकडे जाणारा मोर्चा आठवड्याभरासाठी स्थगित. ग्रेटर नोएडा आणि यमुना प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत शेतकरी नेत्यांच्या बैठकीनंतर निर्णय घेतला. इस्रोच्या खात्यात आणखी एक मोठी उपलब्धी नोंदवली जाणार. 4 डिसेंबर रोजी इस्रो युरोपियन स्पेस एजन्सीची सौर मोहीम प्रोबा 3 प्रक्षेपित करणार. युरोपियन स्पेस एजन्सीच्या प्रोबा मालिकेतली ही तिसरी सौर मोहीम. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 2025च्या सुरुवातीला भारताला भेट देणार. भारत आणि रशिया मजबूत करण्याचा या भेटीचा उद्देश. क्रेमलिनचे अध्यक्ष युरी उशाकोव्ह यांची माहिती. तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाई चिंग ते पॅसिफिक बेटांच्या आठवड्याभराच्या दौऱ्यावर. या दरम्यान त्यांनी अमेरिकेच्या हवाई प्रांतातून सुरुवात केली. अमेरिकेनं त्यांचं स्वागत केल्यानं चीन नाराज. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साबरमती रिपोर्ट सिनेमा पाहिला. नवी दिल्लीतील बालयोगी ऑडिटोरियममध्ये चित्रपटाच्या शोचं आयोजन करण्यात आलं होतं. अमित शहा, जेपी नड्डा, गडकरींसह भाजप नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. प्रख्यात कन्नड अभिनेत्री शोभिता शिवान्नानं घरामध्ये आत्महत्या केली. पोलिसांना सुसाईड नोट सापडली. लग्नानंतर चित्रपटात काम करणं बंद केल्यानं शोभिताला नैराश्य आलं होतं. दुआ लिपाचा गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. मात्र श्रेय न दिल्यानं गायक अभिजित भट्टाचार्य संतापले. इंस्टाग्रामवर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या. फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार पार पडला. दिलजीत दोसांझला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर करीना कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान. द रेल्वेमॅन ठरली सर्वोत्कृष्ट वेब सिरीज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.